नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करतेय। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। परभणी लोकसभेच्या अनुषंगाने घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची बैठक संपन्न झाली। यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन आणि सूचना करण्यात आल्या। यावेळी परभणी लोकसभेचे समन्वयक तथा माजी आमदार शिवाजी चोखे यांनी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सखोल मार्गदर्शन केलंय। महाविकास आघाडी हा धर्म सर्वांनी पाळावा असं आवाहन देखील उपस्थितांना केलंय। शेतकरी कामगार पक्षाचे नेते नंदू म्हात्रे आणि लक्ष्मण महाले यांनी काल अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश झाला। नंदूशेठ म्हात्रे हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असून त्यांनी 2 वर्षांपूर्वी शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला होता। मात्र शेतकरी कामगार पक्षात नाराजी मिळत असल्याने पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याची माहिती नंदू म्हात्रे यांनी यावेळी दिली। शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला, पण 2 वर्षात आम्ही तिथं पाहिलं तर आमच्या मनामध्ये मन घुटघुटत होता। कारण ही आज जी सर्व मंडळी तालुक्यातून प्रवेशासाठी आमच्याकडे आली होती, आम्हाला नेहमी आम्ही तटके साहेब लक्ष्मण महाले यांनी जवळजवळ 30-35 वर्ष काम केलं। गेले मी 20-22 वर्ष त्याच्यासोबत काम केलं। जेव्हा आम्ही पक्ष सोडून गेलो, थोडे वाद होत आहेत राजकारणामध्ये, सगळं चालतं, कधी वाद होतात, कधी एकत्र येतात। आम्ही तटके साहेबांच्या आम्ही जवळ भावासारखे आहोत, पण आम्हाला आता 2 दिवसापूर्वी तटके साहेबांची 32 लोकसभा मतदारसंघाची होती। ज्यावेळेला खासदाराची घोषणा झाली त्यावेळेला आमच्या मनात शल्य आलं, नाही मला आणि आम्ही दोघांनी विचार केला की आपण आपल्या साहेबासाठी तुम्ही 30 वर्ष 35 वर्ष काम केल्यात, मीच गेली 20-22 वर्ष काम केलं आहे, तर आपण आता पुन्हा साहेबासोबत जाऊन आपण साहेबाला मदत करायला पाहिजे। आणि जो चक्रव्यूहामध्ये साहेब अडकलेत तो चक्र आपण कसा बाहेर काढता येईल आपल्या साहेब, आपण सर्वांनीच लोकांपर्यंत पोहोचूया आणि सर्व कार्यकर्त्यांना असतील, ज्येष्ठ असतील, युवक असतील, यांना आपण समजून सांगून तटके साहेबांना आपण जास्तीत जास्त मतांनी आपण निवडून द्यायला पाहिजे, ही आपण अशी शपथ घेऊया। नाराजीचा प्रश्न येत नाही, पण त्याचं कारण एवढंच आहे, आम्हाला सवय लागली लोकांमध्ये काम करण्याची, पण तसं त्या शेतकरी कामगार पक्षामध्ये 2-4 लोक सोडली तर बाकी कोण दिसत नाही काम करणारी मंडळी। आम्ही रोजचे रोज आम्हाला सर्व लोक सोबत पाहिजे आणि पक्ष वाढवण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत असतो, पण तसं त्यांना काय वाटत नाही की आपला पक्ष वाढायला पाहिजे, म्हणून शेवटी हा आम्ही निर्णय घेतला। फोन केला का जाऊ नका म्हणून? कालपासून कोणी आम्हाला फोन नाही केला, पण आज रात्री सकाळी भाईंचा PAचा फोन मला आला होता। आता आम्ही काही इकडे आल्यामुळे मी फोन उचलला नाही, पण त्यांच्यावर काय आमच्यावर नाराजी नाही, पण शेवटी राजकारणात काही होऊ शकते। उद्या तटके साहेब भाई एकत्र बसू शकतात, सांगता येत नाही राजकारणामध्ये, त्यामुळे आम्ही जे आहेत त्याच्यावर काय मी कोणत्याही प्रकारे टीका करणार नाही। सर्व आज आता आपण पाहिलं महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारे राजकारण चाललं आहे, आजचा माणूस उद्या कुठे जाते, परवाचा माणूस कुठे येतोय, त्यामुळे भविष्यात तुमच्या निवडणुकीमध्ये आमदारकी आहेत, जिल्हा परिषद आहेत आणि तुमच्या नगरपालिका आहेत, तर उद्या काही होऊ शकते, भाई आणि साहेब एकत्र येऊ शकतात। आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक आणि भाजप बूथच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रत्नागिरीत संपन्न झाला। यावेळी देशभरामध्ये नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत, त्यांनाच निवडून द्यायचे, हेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय, असं बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय। शिवाय NDAचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत मतदानात जिंकला पाहिजे ती दिशा देण्याचं काम आज आम्ही केलं असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलंय। सर्वांना माझ्या अगोदरही सगळ्यांनी तेच सांगण्याचा प्रयत्न केला की रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल किंवा देशभरामध्ये नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत, नरेंद्र मोदी यांनाच मतदान करायचं आहे, हेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहे। आज भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक होती। NDAचा जो कोणी उमेदवार असेल त्या NDAच्या उमेदवाराला आपण सर्वांनी पूर्ण ताकदीने आणि पूर्ण क्षमतेने एकत्र येऊ, सर्वांनी काम करायचं आहे। बूथवरती 370पेक्षा जास्त मतदान हे वाढवण्याच्या दृष्टिकोनातून जे आवश्यक आहे ते सांगितलं पाहिजे। विरोधक हे भावनिक आवाहन करतात, त्यांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 10 वर्षात जनतेला काय दिलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न आपण जास्तीत जास्त आजचा मेळावा म्हणजे दादांचे उमेदवारीचे संकेत असं आम्ही समजायचं का? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की NDAच्या संदर्भातले सर्व निर्णय हे उच्चस्तरीय सर्व नेते मंडळी करत असतात। आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेली वर्षानुवर्ष संघटनात्मक दृष्ट्या
जो महायुतीचा उमेदवार असेल त्या महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचंड जी मेहनत करावी लागते, कार्यकर्त्यांची एकजूट करावी लागते, त्यांच्यामध्ये कुठेही संभ्रम होऊ नये या मानसिकतेमध्ये त्यांना सर्वांना एकत्र ठेवून हे काम संघटना म्हणून आम्ही सर्वजण करत असतो. आज जिल्हाध्यक्ष दोन्ही रत्नागिरीचे दक्षिण आणि उत्तर दोन्ही जिल्हाध्यक्षांनी इथले असणाऱ्या 3 या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामधल्या असणाऱ्या 3 ज्या असणाऱ्या विधानसभेचे मतदारसंघ आहेत या मतदारसंघामध्ये प्रत्येक बूथवरच्या बूथ वॉरियरला प्रत्येकाला आज इथे निमंत्रित केलं होतं आणि त्यांना सर्वांना ती दिशा दिली पाहिजे. NDAचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विक्रमी मताने जिंकला पाहिजे ती दिशा देण्याचं काम आज आम्ही केलं. धन्यवाद. 2019 मध्ये माझे तिकीट कापून उन्मेष पाटील यांना पक्षाने संधी दिली होती. त्यावेळी मी बहीण म्हणून खंबीरपणे त्यांच्या मागे उभी होते. आता मी उभी आहे त्यामुळे माझा भाऊ उन्मेष पाटील माझ्या मागे उभा राहील असा विश्वास भाजप उमेदवार स्मिता वाघ यांनी व्यक्त केलाय. 2019ला ज्या वेळेला माझं तिकीट कापलं गेलं होतं त्यावेळेला उमेश दादांना भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट दिलं गेलं होतं. त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे ही बहीण खंबीरपणे उभी होती आणि त्यावेळेला त्यांना प्रचंड मताधिकाने आम्ही सगळ्यांनी मिळून नेत्यांनी मिळून सगळ्यांनी निवडून दिलं होतं. आणि मला पूर्णपणे आजही विश्वास आहे की दादा असं काही पाऊल उचलणार नाही. आज त्यांची बहीण उभी आहे, या बहिणीच्या पाठीमागं हा माझा भाऊ खंबीरपणे उभा आहे. मला तर काही अजून माहिती नाही आहे, पण मला विश्वास अजून हाच आहे की दादा माझ्या पाठीमागे उभे आहेत. भारतीय जनता पार्टीचं केडर जे आहे त्याच्यात मुशीमध्ये तयार झालेला माणूस सहजाच त्याची विचारशील प्रतारणा करत नाही. तत्वाशी तडजोड करण्याची पद्धत नसते, तत्वाशी तडजोड होत नाही आणि मला विश्वास आहे की असं काही घडणार नाही. भडगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी असणाऱ्या अमोल शिंदे हे भारतीय जनता पार्टी सोडून कुठल्या तरी पक्षात जात असल्याबाबतच्या अफवा पसरल्या होत्या. याबाबत अमोल शिंदे यांनी व्हिडिओ टाकत हे स्पष्ट केलंय की या सर्व अफवा असून मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. शिवाय गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठपणे पक्षवाढीसाठी माझं काम असेच सुरू राहील. त्यामुळे पाचोरा भडगाव तालुक्यातील तमाम पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या अफवांकडे मुळीच लक्ष देऊ नये असंही त्यांनी सांगितलंय. जय श्रीराम. मी अमोल शिंदे. मला नुकताच आता कळालं की विविध न्यूज चॅनल्सवर व सोशल मीडियावर मी कुठल्या तरी पक्षामध्ये प्रवेश करत आहे. ही खोटी बातमी पसरवली जात आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की मी भारतीय जनता पार्टीचा एकनिष्ठ पदाधिकारी असून मी माझे नेते व संकटमोचक गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवण्याकरता काम करत असेल आणि काम करत राहणार. मी माझ्या कुटुंबासह श्री संत गजानन महाराज शेगाव येथे दर्शनाकरता आलेलो होतो. मी पुन्हा एकदा आपल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी ह्या अफवांवर विश्वास ठेवू नये व आपण आपल्या सर्वांनी पक्षवाढीकरता एकजुटीने आपण काम करत राहू. धन्यवाद. जय श्रीराम. जालना शहरातील चंदनझिरा येथे काल सकल मराठा समाजाच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. मुस्लिम समाज बांधवांचे पवित्र रमजान महिन्याचे उपवास सुरू असल्यामुळे आणि हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक म्हणून या पार्टीचं आयोजन केलं गेलं. यावेळी हिंदू आणि मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर, आज काय पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं? आज सकल मराठा समाजाच्या तर्फे चंदनझिरातील जे आपले सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते होते त्यांनी इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं व सदर इफ्तार पार्टीमध्ये सगळं चंदनझिरातील हिंदू मुस्लिम बांधवांनी आजच्या इफ्तार पार्टीचा आनंद घेतलेला आहे. जातीय सलोख्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपलं चंदनझिरा आहे. असंच प्रत्येक सण असो किंवा सुखदुःखात देखील चंदनझिरा हिंदू मुस्लिम ऐक्याचं असंच दर्शन देईल अशी मी अपेक्षा बाळगतो. सर, सध्या आदर्श आचारसंहिता चालू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचे सण उत्सव साजरे होणार आहेत. जसं की रमजान ईद आहे, आंबेडकर जयंती आहे आणि रामनवमी आहे. या निमित्तानं पोलीस प्रशासनाच्या वतीने काय तयारी आहे? सध्या आदर्श आचारसंहिता सुरू आहे. आदर्श आचारसंहितेचे तंतोतंत नियमांचे पालन करून आपले सण उत्सव सगळ्यांनी साजरे करणं अपेक्षित आहे. तसेच कायद्याने जे आपल्यावर हे घालून दिलेले नियमांचं त्यांचं तंतोतंत पालन करून आपले उत्सव सर्व लोकांनी साजरे करावे असे मी पोलीस स्टेशन चंदनझिराच्या वतीने आवाहन करतो. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातील 2 म्हशी आणि 1 वासरू चोरून नेणाऱ्या चोरांना 8 दिवसात मुद्देमालासह जेरबंद करण्यात किनगाव पोलिसांना यश आलंय.
फिर्यादी गणेश मनमथ स्वामी यांच्या गोठ्यातील 2 म्हैस आणि 1 वासरू अज्ञात चोरट्यांनी बोलेरो पिकअप मधून चोरून नेलं होतं. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यामुळे त्या फुटेजचा आधार घेत किनगाव पोलिसांनी आरोपी वामन गरसुळे आणि अर्जुन राशीवंत यांना मुद्देमालासह पकडलाय. पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे शेतकरी वर्गात देखील आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील साईड पंख्यावर असणारे झुडपे नागरिकांनी स्वखर्चाने हटवली आहेत. मांजर सुंभा ते पाटोदा दरम्यान साई पंख्यावर भाबळीच्या झाडांचा विळखा पडला होता. त्यामुळे पादचारी आणि दुचाकी वाहन चालकांना मुख्य रस्त्यावरून चालावं लागत असल्याने अपघाताचं प्रमाण वाढलं होतं. या संदर्भात नागरिकांनी तहसीलदार सुहास हजारे यांना प्रत्यक्ष भेटून लेखी तक्रार दिली होती. मात्र या घटनेला महिना उलटूनही बाभळीच्या झाडांची तोड न केल्याने ग्रामस्थांनी एकत्र येऊन स्वखर्चाने साईड पंख्यावरील बाभळीच्या झाडांची साफसफाई केली. अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग 548 या मार्गावर गेल्या 4 वर्षांपासून हा रस्ता झालेला आहे आणि नियमानुसार 5 वर्ष संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणी देखभाल व दुरुस्ती करणं गरजेचं असताना सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर जे साईड पंखे आहेत त्या साईड पंख्यावर मोठ्या प्रमाणावर वेळ्या बाबळी आलेल्या आहेत. त्यामुळं दुचाकी वाहन चालकांना मेन रोडवर चालावं लागतं. यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होतात. त्याचबरोबर सकाळी व्यायामासाठी जे लोक येतात त्या लोकांना पंख्याच्या खाली या बाबीमुळे चालता येत नाही आणि मांजरसुंबा ते पाटोदा दरम्यान नेहमी अपघात होतात. अपघाताची संख्या वाढलेली आहे. संबंधित प्रकरणामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते हरिओम क्षीरसागर आणि मी लेखी तक्रार दिलेली आहे. संबंधित प्रकरणात तहसीलदारांनी त्यांना बोलावलं पण होतं. मात्र कंत्राटदाराचा मुजोरपणा इतका आहे की त्यांनी अजूनही या ठिकाणी साफसफाई केली नाही. त्यामुळे शेवटी आज गुड फ्रायडे आज संबंधित ग्रामस्थांनी या ठिकाणी येऊन या ठिकाणी जे वेळा बाळवी आहेत त्याची छाटणी केलेली आहे. आमची अशी मागणी संबंधित आता तरी कमीत कमी कंत्राटदारांना जागे व्हावं आणि प्रशासनानं कंत्राटदाराला या रस्त्यावरचे जे साईड पंख्यावरचे इतर ठिकाणचे जे बाबळे आहेत किंवा झाडझुडपं आहेत ते साफसफाई करण्यात यावी. मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित असलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी संपूर्ण टीम आता महाराष्ट्र दौऱ्यावर निघाली. काल ही टीम जालन्यात दाखल झाली आहे. शिवाजी दौलताडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून मनोज जरांगे पाटील यांची मुख्य भूमिका रोहन पाटील यांनी साकारली तर लेखक आणि निर्माते म्हणून दौलत दौलताडे यांनी या चित्रपटाचं काम पाहिलंय. तर चित्रपट रिलीज होत आहे जरांगे पाटील यांच्या बायोपिकवर. काय सांगाल, कधी चित्रपट रिलीज होत आहे आणि कसा प्रतिसाद राहील? नमस्कार, मी शिवाय दौलताडे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील या चित्रपटाचं दिग्दर्शन मी केलेलं आहे. हा चित्रपट 26 एप्रिल 2024ला संपूर्ण महाराष्ट्रात साधारणतः 2,500 ते 3,000 शोच्या माध्यमातून आम्ही रिलीज करत आहोत. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या बाहेर याचं रिलीजिंगचं प्लॅनिंग आमचं चाललेलं आहे. तर त्यानुसार पॅन इंडिया डबिंग करण्याचं प्लॅनिंग आमचं चाललं आहे, तेही लवकरच होईल. तर या चित्रपटामध्ये जे बऱ्याचशा गोष्टी जे दाखवलेल्या आहेत त्या रिअल आम्ही दाखवलेल्या आहेत. लोकेशन्स असतील किंवा जरांगे पाटलांबरोबर असणारे जे काही लोक असतील ते आम्ही तेच रिअल वापरलेले आहेत. तर हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा. हा एक ऐतिहासिक चित्रपट असणार आहे. कारण या चित्रपटामधून आपण पाहतो की बरेचसे चित्रपट जे आहेत की तो व्यक्ती हयात नसताना बनवले जातात. त्यात बऱ्याचशा गोष्टी काल्पनिक गोष्टी कमर्शियल गोष्ट म्हणून ॲड केल्या जातात. तर या चित्रपटामध्ये तशा कोणत्याही गोष्टी नाहीत, सगळ्या रिअल गोष्टी आहेत. पण एवढ्या थरारक गोष्टी आहेत की त्या गोष्टी पाहिल्यानंतर की असं वाटणार नाही की आपण चित्रपट पाहतोय, असं वाटेल की आपण त्या रिअल अनुभव करतोय. तर त्यासाठी तुम्ही हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा. 2024 इंडियन प्रीमियर लीग मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यातील संघर्षाचा सामना काल रोमहर्षक झाला. एम चिन्नस्वामी स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सने 28 धावांनी विजय मिळवला. लखनौ सुपर जायंट्सने फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उल्लेखनीय पराक्रम दाखवून फॅफ डुप्लासिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीवर विश्वासार्ह विजय मिळवलाय. क्विंटन डिकॉकच्या स्फोटक 81 ते मयंक यादवच्या असामान्य गोलंदाजीच्या कामगिरीपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत लखनौ सुपर जायंट्सने आपल्या खेळावर वर्चस्व राखलं. वेळ झाले या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.